बी आणि बीची आई दोघं वाळवंटात पाण्यात चालतात. हॅलो, आम्ही आलेलो आहोत कल्याणमधल्या मेट्रो स्टेशनच्या बाजूच्या मॉलमध्ये. तिथे झिंगवर्स नावाचे एक वर्ल्ड आहे ज्याच्यामध्ये लहान मुलं आणि मोठी माणसं देखील खूप एन्जॉय करू शकतात. त्याच्यामध्ये हे लाईटवरचं खूप वेगवेगळे प्रकारचे एंटरटेनमेंट पर्पजसाठी बनवलेल्या गोष्टी आहेत ज्या लहान मुलं खूप जास्त एन्जॉय करतात. तुम्ही बघू शकता की फुलपाखरू, हरिण वगैरे भरपूर गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि हे बी चालते ते त्याच्यावर पाय दिला ना की त्या ढोलमधून आवाज येतो. असा ढोल आहे. त्यानंतर आमच्या बीने एन्जॉय केलेली दुसरी गोष्ट म्हणजे हा भुलभुलैया. याच्यामध्ये तिला रस्ता शोधणं सुरुवातीला खूप सोपं वाटत होता, पण नंतर एका ठिकाणी बी अडकली. बघा, नंतर आम्ही पाहिली ही डायनासॉर्सची अंडी. हे आतमध्ये बघ किती दिसतं. आपण डायनासोरची अंडी आहेत वाटतं. ही डायनासोरची अंडी. हे आणि याच्यासारखे असे बरेच छोटे छोटे अट्रॅक्शन्स लहान मुलांसाठी पाहण्यासाठी, हात लावण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आहेत. वाव, बाहेर हे लाईटचे झाड पाहून तर बीला खूप पळायची इच्छा झाली त्या झाडाच्या भोवतीने. बीने खूप मस्ती केली, एन्जॉय केला, डान्स केला. प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे तिला किती पाहू आणि किती नको, किती डान्स करू असं झालं होतं. हे दुसरं लोकेशन, याच्यामध्ये वरचं रिफ्लेक्शन खालच्या टाईल्समध्ये पूर्ण येत होतं आणि त्यामुळे खूप छान लुक येत होता. दीदीचा डान्स करून झाल्यावर बाबांनी जेव्हा सांगितलं की असा डान्स कर, दीदी म्हणते असे बॉईज लोक करतात डान्स. या काचेच्या स्कल्पचरमध्ये एकदा फिरल्यानंतर दीदीला खूप इथं पण डान्स करायची इच्छा झाली. मग दीदीने धूम मचाली. नंतर होतं हे इन्क्लाइंड व्हील. याच्यामध्ये उभं राहिल्यानंतर तुम्हाला एका साईडला झुकल्यासारखं, चक्कर आल्यासारखं असं फील येईल. हे पण खूप छान होतं. दीदी तर एकटी गेली होती त्याच्यामध्ये आणि उभी होती. 2-3 वेळा तिने ट्राय केलं. हे याच्यानंतर गोल अर्थसारखे राऊंड्स होते. याच्यामध्ये दीदीला खूप फिरायला मजा आली. दीदी आम्हाला सगळीकडे 2-2, 4-4 दीदी दिसत होत्या.
याच्यामध्ये या स्ट्रक्चरमध्ये खूप छान छान डिझाईन्स होत्या. दीदी पाहतच बसली सुरुवातीला डिझाईन्स किती छान आहेत. मग त्याच्यामध्ये नंतर आतमध्ये गेली. भुलभुलिया टाईप होता बट स्ट्रेट राऊंड होता. आणि नंतर दीदीने पण आमचं शूटिंग केलं. छान केलं दीदीने. नाही बघतीये त्याचं दिसते ना टीव्ही. मम्मी दिसते तुझी. दिसत नाहीये आई दिसत नाही त्याच्यात. आता या डिझाईन मध्ये फक्त डोळा दिसतोय. आता आलो आम्ही तिघं फॅमिली. हा एक बायपास रोड होता. बायपास होता त्याच्यामधून नंतर पुढे सगळे ग्रह उपग्रह असं त्याचं रिफ्लेक्शन खाली येत होतं. तिथं दीदीने खूप छान शूटिंग केलं आणि आम्ही पण फोटो काढले. त्याच्यानंतर नेक्स्ट किड्स गेम होता. 2 टीम करून त्याच्यामध्ये जो कोणी जास्त कॅन्डीजवर किंवा फ्रूट्सवर पाहिजे तो विन होणार. त्याला एवढे पॉईंट्स मिळणार असा गेम होता. दीदीला हे पण खूप आवडलं पण तिला पूर्ण तोल एका ह्याच्यावरून दुसऱ्या ह्याच्यावर जाता येत नव्हतं. नंतर या वॉल्सलाच टच सेन्सेशन होत होतं. जिथं आपण टच करू तिथे स्टार्स किंवा बबल्स तयार होत होते. आणि फिश वगैरे बघून खूप छान मजा आली. जिथे हातला जिथे सेन्सेशन्स तयार होते तसं बघून खाली वर सगळीकडे फिश मजा आली एकदम छान. त्याच्यानंतर होतं ते म्हणजे लहान मुलांना खेळायला सेन्सॉरी पूल. हे दीदीचं सर्वात आवडतं ठिकाण होतं. तिला किती खेळू आणि किती नको सर्वात जास्त टाईम तिने अलोन टाईम तिने याच्यामध्ये स्पेंड केला. खूप खेळली ती याच्यामध्ये हे सेन्सॉरी बीन्स व्यतिरिक्त मागे स्क्रीन वगैरे आणि खेळण्या व्यतिरिक्त इकडे 3 मोठ्या माणसांना आणि लहानांना सुद्धा खेळायला 3 स्ट्रक्चर्स होते. ते मी पुढे दाखवते. पहिलं स्ट्रक्चर होतं. ह्याच्यामध्ये पाणी आपण तयार करू शकत होतो. इथे फिश कॅच करायचे आणि कॉर्नरला सोडायचे. आणि लास्ट ह्याच्यामध्ये आपण जिथे जिथे माती साईडला करू तिथे पाण्याचा फ्लो तयार होत होतो. खूप छान सेन्सेस होते. डिटेक्ट करत होते कुठे कमी रेती आहे आणि तिथे बरोबर पाणी तेवढ्या प्रमाणात तयार होतं. दीदी अगेन एन्जॉईंग. चलो बाय बाय.